तर आज मी तुम्हाला जे आहे ते मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे. ते आहे खेकड्याचा रस्सा. सो आपण हे खेकडे आणलेले होते, मस्त एक 6-7 खेकडे होते. ते मी मस्त असे साफ करून घेतलेले. तर त्याचं हे मी साहित्य करून घेतलेले. चला मी तुम्हाला साहित्य दाखवते. इकडे कांदा, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसूण हे वाटण्यासाठी गेलेले, भाजून घेतलेले. आणि इकडे एक टोमॅटो, एक कांदा आणि कढीपत्ता हे फोडणीला देणार आहे. आणि इकडे आपले मसाले, लाल तिखट घेतले एक 3 मोठे चमचे, हे फोडणीसाठी लसूण घेतला, हळद, मीठ आणि फिश मसाला आणि हा थोडासा चिकन मसाला घेतला. आणि हे खेकड्याची चरबी आहे. तर ही सगळं आपण एकत्र, आता मी हे सगळं वाटण आधी येते, हे वाटून घेते आणि मग तुम्हाला भेटते. ते वाटण जे ते मी वाटलेलं आहे आता चांगलं फाईन. आता आपल्याला आहेत ना हे खेकड्याची जी छोटी नांगी आहेत ना ती बारीक वाटायचे, म्हणजे त्याचा जो रस्सा असतो म्हणजे तो गाळून घ्यायचा आपल्याला आणि तो आपल्याला आपल्या रश्श्यामध्ये यूज करायचा. नांगी सगळी घेतली आणि याच्यामध्ये आता अर्धा तांब्या पाणी घालायचं. वाटण जे खेकड्यांच्या नांग्यांचं मस्त असं वाटून घेतलेलं आहे. एकदम थोडस असं राहिले ते आता हे गाळून घ्यायचे. तरी चाळणी घेतले, मस्त पैकी व्यवस्थित गाळायचं. त्याची जी कच आहे ती आपल्या रश्श्यात नाही आली पाहिजे. तो आपलं सगळं साहित्य जे आहे वाटण आणि ह्या नांग्यांचं जे मी काढलेलं आहे ते गाळून सगळं रेडी झालेलं आहे. चला आता आपण खेकड्याच्या रश्श्याकडे वळूया. दोन पळ्या तेल घेतलेलं होतं आणि तापलं ते बारीक केलं जरा गॅस. त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची फोडणी देते. आणि हा आपण लसूण घेतलेला होता फोडणीला तो टाकला. थोडासा गोल्डन ब्राऊन होतोय. हा कांदा घेतलाय, एक कांदा घेतलेला होता बारीक चिरून तो टाकला. कांदा जरासा आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा आहे. तो आपला कांदा जो आहे तो भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी हे एक टोमॅटो घेतलेला होता बारीक चिरून तो टाकते. ही खेकड्याची जी चरबी आहे ती मी आता टाकते तिला. रश्श्याला जे आहे ती जास्त टेस्ट ह्याच्यानेच येते. त्याला चांगलं भाजून घ्यायचं आधी ते टाकते.
आपला मसाला जो आहे तो मस्त तयार झालेला. आता त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाले टाकायचे आहेत आपले. ती मी हळद घेतलेली होती अर्धा मोठा चमचा, ती टाकली. हा थोडासा चिकन मसाला घेतलेला होता टेस्टसाठी. हा फिश करी मसाला आहे. हे आपलं लाल तिखट आहे, हे 3 मोठे चमचे घेतलेले. आणि हे चवीनुसार मीठ आहे. सध्या तरी मी आता 2च चमचे टाकले. हे सगळं मस्तपैकी मिश्रण घेऊन एकजीव करून घेणार आहे. गॅसची फ्लेम थोडी फास्ट केली. आता याला आपण एक 3-4 मिनिटं शिजून देणार. हे 3 कोकमाचे तुकडे घेतलेले होते ते टाकले. आणि आपण हा जो रस्ता काढलेला होता नांग्यांचा तो टाकायचा. आधी थोडंसं मिश्रण जे आहे ते आपण हलवून घेऊ. हलवत बाकीचं टाकतो. हे बघा आपल्या खेकड्याचं रस्त्याचं वाटण जे आहे ते मस्तपैकी झालेलं आहे, तरी आलेले बघू शकता. आता आपण याच्यामध्ये खेकडे सोडणार आहे. असा सुगंध सुटलेला. सो आता हे जे खेकडे ते मी सोडते. मस्त एकदा हलवून घेतलेले सगळ्या मसाल्यामध्ये खेकड्याला जो आहे ते एकजीव केलेलं आहे. नाही तर गरम पाणी केलेलं होतं साईडला. थोडंसं पातळ करणार आहे, जास्त पण नाही, नॉर्मल. गॅस जो आहे त्याची फ्लेम वाढवली. बघू शकता मस्त चरबी आलेली, तेल सुटलेले. बाकीचं पाणी आहे ते पण मी टाकते. आता याची एक उकळ काढणार आहे, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. जे आहे ते आपण झाकण झाकून ठेवू. आपलं खेकड्याचं जे कालवण आहे ते मस्त रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान अशी तर्री आलेली. आता गॅस मी जे आहे ते बंद केलंय. वरतून जे आहे ते कोथिंबीर आपण टाकणार आहे. किती मस्त आली ना तरी. सो गाईज बघू शकता आपला झणझणीत खेकड्याचा रस्सा जो आहे तो मस्त तयार झालेला आहे. सो ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय.